हो, आज काही आज आपण ते उरलेले सिंड्रोम्स आहेत ते सगळे क्लिअर करायचे आहेत, राईट? हो मॅम. आता आपण लास्ट टाइम काय कोणता पाहिलेला? Which syndrome yes last time we have seen? डाऊन सिंड्रोम बघितलेला. विसरला? हे बघा मॅम बरं 2 मिनिट आम्ही अटेंडन्स भरतोय तर 2 मिनिट फक्त थांबाल का? बरं 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 बरं. आज ना माझ्या घरी पाहुणे आहेत. त्यामुळे थोडा एक्स्ट्रा आवाज येईल. ओके? ओके ओके मॅम. ओके मॅम. तुमच्याकडे फ्रीजर मध्ये झालं तुमचं अटेंडन्स शीट भरून? येस मॅम. सगळ्यांची? ओके, ठीक आहे. वेळेमध्ये या, वेळेमध्येच अटेंडन्स लिंक मिळाली की कसं बरं पडेल, हो की नाही? हो मॅम. तरी पुन्हा मॅम. हे बघा 20 मुलांची यादी आहे ना ती तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही एवढं हे नका करू. मला माहितीये सगळी मुलं तुम्ही एक्साइटेड आहात की स्वतःचं नाव त्या यादीमध्ये बघण्यासाठी, पण येस लेट्स मॅम. वेट. खूप एक्साइटेड आहोत आम्ही. ऍक्च्युली मी असते तुमच्या जागी तर मी पण तेवढीच एक्साइट झाले असते. त्यामुळे मला कळते तुमची आतुरता, पण तुम्ही थांबा. सांगा ना, थोडे तरी तुम्हाला नाव माहिती असतील ना, तुम्ही सिलेक्ट केले असतील की मॅम? नाही बाळा, सिक्रेट आहे. नको मॅम, सरप्राईज आहे. एकदमच लिस्ट मध्ये नाव बघण्यात मज्जा येईल. हा हो तेच मॅम. ना, एकदाच हो ना. खूप त्याच्यामुळे excited आधीच झालं. येस बघा, मॅम. आधीच सांगितलं तर त्याची मजा निघून जाईल ना बच्चा. मॅम तुम्ही येस मॅम. अभी अभी लेट अस सी दिस सिंड्रोम्स. तर आपण लास्ट टाइम कुठला सिंड्रोम पाहिलेला? डाऊन सिंड्रोम, राईट? हे डाऊन सिंड्रोमच्या बेबीचं आपण हे गुणसूत्र सुद्धा बघितलेले की 46+1. सो दिस 46 विल बी इदर अ बॉय और अ गर्ल. दोन्ही मध्ये पॉसिबिलिटीज आहेत आणि त्यांच्यामध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा येतो. फाईन. त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्राच आहे. 46+1, राईट? आणि त्याचे आपण गुणसूत्र पण पाहिले, त्याचे वैशिष्ट्य पाहिले. हा ओके. नाउ नेक्स्ट इज टर्नर सिंड्रोम. आता टर्नर सिंड्रोम काय आहे? व्हॉट इज द सिंड्रोम ऍक्च्युअली ऑल अबाउट? तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपले 44 नॉर्मल सिंड्रोम आणि एक एक्स क्रोमोझोम असतो, राईट? तर हे 44 Yes. आता ह्याच्यामध्ये 44 नॉर्मल क्रोमोझोम्स तर आहेत, ऑटोझोम्स आहेत आपले. त्यांच्या सोबत एक एक्स आणि दुसरा पण एक्स असेल तर मुलगी पैदा होते. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. पण येस मॅम. पण जर ते डबल एक्स नसून जर फक्त एक सिंगल एक्सच असेल, फक्त म्हणजे बीज आहे, स्त्री बीज आहे, त्याची स्थिती जर एकच असेल आणि दुसरं जे स्पर्म मधून जो एक एक्स क्रोमोझोम येणार होता तो प्रॉपर फर्टिलाइज झालाच नाही,
तर मग काय होणार, तर हा टर्नर सिंड्रोम येणार. म्हणजे 44 प्लस ओनली 1 सिंगल एक्स अशी स्थिती असते. तर अशा स्त्रियांमध्ये प्रजनेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात. म्हणजेच काय की दिस इज गोइंग टू बी अ गर्ल. टर्नर सिंड्रोम हे मुलींमध्येच आढळून येते, ओके, स्त्रियांमध्येच आढळून येते. पण त्यांच्यामध्ये स्त्रीला पूर्ण करण्यासाठी काय असतंय, मेन म्हणजे की तिला प्रजनन करता आलं पाहिजे. शी शुड बी एबल टू डेव्हलप अ चाइल्ड, रिप्रोड्यूस अ चाइल्ड, राईट. आणि त्या रिप्रोडक्शन साठी कोण इम्पॉर्टंट आहे, तर तुमच्या ओव्हरीज. आपण लास्ट टाइम पाहिलं प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये की ओव्हरीज मध्ये एग्स फर्टिलाइज होतात, जेच कॅपेबल असतात फर्टिलायझेशनला किंवा फिटस फॉर्मेशनला, किंवा एक बाळाचे निर्माण करण्यासाठी, त्याला जन्म घालण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, आई आहे. कारण तिच्याच पोटामध्ये मदर होतात. गर्भाशय कोणाकडे आहे, पुरुषांकडे की स्त्रीकडे? स्त्रीकडे. स्त्रियांकडे. तर मग जर स्त्री मध्ये जर टर्नर सिंड्रोम असेल तर ती स्त्री जी आहे तिचं गर्भाशय जे आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं नसतं, आणि ते विकसित झालं नसल्यामुळे हा सिंड्रोम आढळतो. ठीक आहे, ह्याचा एक व्हिडिओ पाहायचा का आपण? येस मॅम. येस मॅम. दिसतंय? हो मॅम. यस मॅम. ओके, हाँ हिंदी मध्ये है, ठीक है। के बारे में बताएंगे, तो पूरी जानकारी के लिए मेरा पूरा वीडियो लास्ट तक देखिए। चलिए शुरू करते हैं। टर्नर सिंड्रोम से ग्रसित स्त्रियां लिंग गुणसूत्रों के लिए मोनोसोमिक होती हैं, अर्थात इनमें केवल एक एक्स गुणसूत्र विद्यमान रहता है। मतलब ये ऐसी स्त्रियां हैं जिनमें दो लिंग गुणसूत्रों में से केवल एक एक्स गुणसूत्र उपस्थित होता है और एक नहीं होता, यानी एक ही है, एक उपस्थित नहीं है, मतलब एक कम हो गया तो इनमें से कुल गुणसूत्रों की संख्या 45 ही हो जाती है। जब एक कम हो गया तो कुल कितने बचेंगे? 45 ही बचेंगे, क्योंकि मनुष्य के शरीर में हम सभी लोग जानते हैं 46 गुणसूत्र होते हैं, और 46 में से मैंने बताया था कि दो लिंग गुणसूत्र होते हैं, और दो में से एक कम हो गया तो कितने बचे? 45 बचे। इसलिए कहा गया है कि ये लिंग गुणसूत्र के लिए मोनोसोमिक होती है। मोनोसोमिक यानी एक गुणसूत्र बचा तो मोनोसोमिक हो गई, और मोनोसोमिक व्यवस्था के कारण ही इनमें टर्नर सिंड्रोम हो जाता है। टर्नर सिंड्रोम उत्पन्न हो जाता है। जैसा कि आप लोगों को चित्र में दिख भी रहा है, 23वें जोड़े में एक लिंग गुणसूत्र बचा हुआ है, इसीलिए टर्नर सिंड्रोम इस स्त्री को हो गया है। इस तरीके की स्त्रियों का कद छोटा, जननांग अल्प विकसित होते हैं। कद कैसा होता है? छोटा सा हो जाता है, और जननांग जो होते हैं वो अल्प विकसित हो जाते हैं, पूर्ण रूप से विकसित नहीं होते हैं। वक्ष जो होता है वो चपटा सा होता है, और जनन या कह लीजिए कि जो अंडाशय होते हैं वो अनुपस्थित होते हैं, और अगर होते भी हैं तो अर्ध विकसित होते हैं, पूर्ण रूप से विकसित नहीं होते हैं। अतः ये स्त्रियां नपुंसक या बांझ होती हैं। कहने का मतलब ये हुआ कि ऐसी स्त्रियों का शरीर और जननांग अल्प विकसित होने के कारण ये बांझ या बांझ हो जाती हैं, और इनका वक्ष चपटा, कद छोटा होता है। बाल्यावस्था में तो ये स्त्रियां सामान्य लड़कियों जैसे ही दिखाई देती हैं, यानी जब बच्चियां होती हैं, बाल्यावस्था होती है इनकी, तब ये बिल्कुल सामान्य लड़कियों की तरह ही दिखाई देती हैं। लेकिन किशोरा अच्छा, जब ये छोटे बच्चे रहते हैं तब नॉर्मली सिमिलर दिखते हैं, फाइन। और जब बडे हो जाते मॅम हैं, मराठीमधून बघ सांगा. आता जेव्हा मोठे होतात, आपण लहान मुलं, जोपर्यंत मुलींचं स्पेशली सांगते, जोपर्यंत आपण ऍडोलसन्स मध्ये नाहीये, जोपर्यंत आपल्याला मेन्स्ट्रुएशन सायकल नाही होत, तोपर्यंत आपण नॉर्मल असतं, आपल्याला ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे असं काही झालेलं नसतं, राईट. त्यामुळे आपल्याला काही फरकच नाही पडत, पण हवं तसं खेळतो, पळतो, उठतो, बसतो, राईट. पण जेव्हा एक 11, 12, 13 वर्षाच्या नंतर जेव्हा ब्रेस्ट डेव्हलपमेंट सुरू होतं, जेव्हा आपल्याला पिरियड्स यायला सुरू होतात, तेव्हा आपण एक स्त्री पूर्णत्वाला आल्यासारखं आपण त्याला सेलिब्रेट करतो.
फाईन. खूप सारे आपले इंडियन कल्चर्स आहेत की जिथे मुलींना जर पिरियड झाले तर ते सेलिब्रेट करतात, ते पूजा वगैरे करतात, जेवण घालतात की हा का, कारण ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमचं जे बाळ आहे ते पुढे एका नवीन पिढीला जन्माला घालण्यासाठी सक्षम आहे, राईट. पण म्हणूनच ज्या मुलींमध्ये टर्नर सिंड्रोम असतो त्यांच्यामध्ये दुसरा वाला एक्स क्रोमोझोम नाहीच आहे, त्या अपूर्ण आहेत. फाईन. तर त्या अपूर्ण असल्यामुळे काय होतं की त्यांना नवीन बाळाला जन्म घालण्याची जी मॅम मॅम तुमचा तुमचा आवाज आवाज अडकत आहे. आवाजच येत Yes, नाही मॅम. तुमचा आवाज येत नाही. हॅलो मॅम, तुमचा आवाजच येत नाही. हा मुलांना थांबा. मॅम मॅम चेक करते. मुलांनो, माझा आवाज येतोय तुम्हाला? येस मॅम येत आहे. Yes, हा, ma'am. थांबा 2 मिनिटं, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मॅम करतील जॉईन परत. ओके मॅम. मॅम आणि तुम्ही सगळे क्लास सोडून ग्रुपमध्ये मेसेज काय करताय रे? हा, असं का करताय तुम्ही सगळे? मॅम हम्म? आम्ही नाही करत. नाही, सगळे नव्हते करत, काही मुलं करतायत. लॅपटॉपची मॅम, लिस्ट ना. हा, श्रद्धा येस मॅम आम्ही खूप उत्साही आहोत. हो, तुमचा उत्साह चांगला आहे, पण क्लासच्या वेळेला नको सध्या उत्साह. क्लासच्या वेळेला अभ्यासात लक्ष असू दे. हम्म? येस मॅम. आज नाही तर उद्या समजणार आहे तुम्हाला कोणाला लॅपटॉप मिळणार आहे. आणि मॅम हा, प्लीज. अटेंडन्स लिंक थांबा. अशी अधीरता चांगली नाही, मुलांनो. तुम्ही मोठी मुलं आहात, तुम्हाला धैर्यता शिकायला हवी. हे बघा, कोणीतरी टाकलंय. अटेंडन्सचाच फॉर्म टाकला ना रे? येस मॅम. ठीक. हे मुलांना तुम्ही एकदाच भरता ना अटेंडन्स? सारखी सारखी नाही ना भरत एका दिवशी? येस मॅम एकदाच भरतो. येस मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण संगीता मॅमना नंतर ना खूप त्रास पडतो मग, जर जास्त एकपेक्षा जास्त वेळ अटेंडन्स भरली ना, मग ते त्यांना शोधत बसावं लागतं, डिलीट करावं लागतं, खूप त्रास होतो त्यांना. ठीक आहे. ओके. मनीषा मॅम? मनीषा मॅम नाही आलं तर अजून. आय थिंक काहीतरी इश्यू झाला असेल. मला वाटतं रेंजचा प्रॉब्लेम असेल. मॅम इतक्या काय नव्हता, पण आताच तसं झालं. काय? इतक्या वेळ काही इश्यू नव्हता, पण आताच त्यांचा आवाज येत नव्हता थोड्या वेळ. थांबा, थोडा वेळ करत असतील त्या जॉईन. मी चेक करते, थांबा. हॅलो, अटेंडन्स लिंक कोणाला पाहिजे? माझा आवाज येतोय? येस मॅम येत आहे आता Yes, तुमचा ma'am. आवाज. येत आहे मॅम. बोलले ना, आज आमच्याकडे पाहुणे आहेत, त्यांनी वायफायचं ते हलवून टाकलं. ठीक आहे, इट्स ओके. आपण पुढे होतो Okay, ma'am. टर्नर सिंड्रोम मध्ये, राईट. तर मग अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांचं प्रजनन करण्याची जी क्षमता आहे ती राहतच नाही, कारण एक तर अंडाशयामध्ये अंडी मॅच्युअर होत नाही, किंवा मग त्यांचं जे युट्रस आहे ते सुद्धा प्रॉपरली डेव्हलप नसतंय. ओके, सो लेट अस कंटिन्यू हियर. Okay, ma'am. येस मॅम. अवस्था में अंडाशय के अविकसित होने के कारण बांधे होती हैं, और जब किशोर हो जाती हैं, बड़ी हो जाती हैं,
तो क्या होता है कि अंडाशय विकसित नहीं होता है, जिसके कारण ये बांधे हो जाती हैं और इनमें मादा हार्मोन्स एस्ट्रोजन का भी अभाव होता है। जो मादा आता बघा, हा जो एस्ट्रोजन हार्मोन आहे, व्हॉट इज दिस एस्ट्रोजन हार्मोन बेसिकली गोइंग टू डू, तर ते बाळ जेव्हा उदरा ह्याच्यामध्ये युट्रस मध्ये असतं, गर्भाशयामध्ये असतं, तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जी काही प्रक्रिया असते, म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड फॉर्मेशन, मिल्क येणं, लॅक्टेशनची प्रोसेस होणं, ठीक आहे, युट्राइन फॉर्मेशन, स्टॉपेज ऑफ निशांत, stoppage of what we'll say menstrual cycle for the further few months, जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यानंतरही काही अजून महिने, फाईन. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एस्ट्रोजन रिस्पॉन्सिबल आहे. पण टर्नर सिंड्रोम वाल्या फिमेल्स मध्ये एस्ट्रोजन नसतं. दॅट हॉर्मोन इज ओनली नॉट बीन प्रोड्युस्ड बाय द पिट्युटरी ग्लँड, आणि हे अशा प्रकारे हा सिंड्रोम स्त्रियांमध्ये प्रजनन करण्याची जी क्षमता आहे तिला नष्ट करतो. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. हार्मोन से एस्ट्रोजन स्रावित होता है, वो हार्मोन भी इन स्त्रियों में है। क्यों? ये जननांगों से संबंधित रोग है, यानी लिंग गुणसूत्रों से संबंधित विकार उत्पन्न हुआ है टर्नर सिंड्रोम, इसलिए ये सारी चीजें हो रही हैं। आप लोगों को बता दें कि कभी कभी एक्स गुणसूत्र में अवियोजन के कारण ऐसे अंडे बन जाते हैं जिनमें से एक में तो एक्स गुणसूत्र पहुंच जाते हैं, लेकिन दूसरे में एक भी नहीं पहुंचते हैं। जब एक्स गुणसूत्र विहीन अंडा एक्स गुणसूत्र वाले शुक्राणु द्वारा निषेचित होता है, तो इस प्रकार XO की असामान्य स्त्री बनती है, यानी इस प्रकार से टर्नर सिंड्रोम विकसित हो जाता है। ओके, टर्नर सिंड्रोम कॉन्सेप्ट क्लियर बच्चा पार्टी? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Perfect. ma'am. Clear. पुढे जाऊया आता. Okay, ma'am. ओके, नेक्स्ट इज क्लाइनफोर्थ सिंड्रोम. ह्याच्यामध्ये काय आहे, तर एक नॉर्मल स्त्री तर आहे, XX तर नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये अजून एक Y येऊन ऍड होतो, किंवा मग नॉर्मल XY वाला आहे, ठीक आहे, एक बॉय आहे, आणि ह्या बॉय मध्ये एक X गुणसूत्र अधिक असतं. अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा आपण काय बोलणार, क्लाइनफेल्टर सिंड्रोम किंवा क्लिनफेल्टर सिंड्रोम. ओके, आता ह्यामध्ये जसं पहिल्या सिंड्रोम मध्ये काय पाहिलं की स्त्री इज नॉट केपेबल टू रिप्रोड्यूस, तर ह्याच्यामध्ये पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनची क्षमता कमी असते किंवा नसते देखील. फाईन, कारण इथे पुरुषांमध्ये कुठला वाला हॉर्मोन प्रेझेंट आहे, टेस्टोस्टेरॉन. सो द राईट, सो टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जो आहे तो त्याला डेव्हलप होण्यास काय बोलतात ना, थांबवतो, आणि प्रजनन क्षमता जी आहे ती नष्ट करतो. दिस इज द ओनली रिझन वेअर यू कॅन फाइंड क्लिनफिल्टर सिंड्रोम. नाव, पुरुषांमधील लिंग गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो. यात पुरुषांमध्ये 44+ XY असे पाहिजेत. याखेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे या गुणसूत्रांची एकूण संख्या 44+ XXY म्हणजे युजली किती होते, 47 होऊन जाते. राईट, जिथे 46 पाहिजे तिथे एक X क्रोमोझोम एक्स्ट्रा येतो त्यांच्याकडे. आणि ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्र अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित असतात आणि प्रजनन क्षम नसतात, म्हणजे दे आर नॉट केपेबल टू रिप्रोड्यूस. तर टेस्टिस मध्ये स्पर्म्स प्रोडक्शन किंवा स्पर्म फॉर्मेशन होत नाही. कोणाला काही विचारायचं आहे? दोन मुलांनी इथे हात वरती केलेत. No, ma'am. No, ma'am. No doubt. मोक्षदा. Okay, done. This concept is again clear. Yes, ma'am. Clear. Fine.
येस मॅम. कोणाला मुलांमध्ये कोणाला डाऊट आहे बॉईज? नो मैम, नो डाउट। ओके बच्चा. राष्ट्रीय आरोग्य अभियान. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एप्रिल 2005 तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 2013 पासून सुरू करण्यात आले आहे. आता या अभियानामध्ये काय बरं नक्की प्रकार आहे? तर ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, विविध आजार तसेच रोग यांवर नियंत्रण मिळवणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे व विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांच्या अर्थसहाय्य देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आता ह्या अभियानामध्ये काय युजली होतं तर हे सगळे जे अभियान आहेत ते आपल्याला हेल्प करतात आपली फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. हेल्थ सेंटर्स बेसिकली जे ठिकठिकाणी आहेत तर ते ठिकठिकाणी असलेले हेल्थ सेंटर्स आपल्याला हेल्प करतात टू इम्प्रूव्ह अवर हेल्थ. लसीकरण करणे, टीकाकरण करणे जे आपण बोलतो, कोणी मॅल फंक्शन असेल तर त्यांना एक्स्ट्राचे औषधं देणे, फुकट औषधोपचार करणे, कॅम्प भरवणे, या सगळ्या छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येतं आणि आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांची त्याला मान्यता असते. ओके. येस मॅम. येस मॅम. ओके मॅम. येस. नेक्स्ट. प्लीज. आता दुसरे वाले सिंड्रोम्स कोणते? एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग. ठीक आहे. आता एक जनुकीय म्हणजे काय? तर हे सगळे रिसेसिव्ह जीन्स मुळे होणारे रोग आहेत. आता आपण मेंडेल्सचं हे पाहिलेलं रिसेसिव्ह जीन्स वाला. येस मॅम. दिस वन. ठीक आहे. येस मॅम. आता हे रिसेसिव्ह जीन्स काय करतात? हे काही पिढ्यांनंतरच आपल्याला ते दिसतात. हे दर पिढीमध्ये आढळत नाहीत. राईट. तर काही पिढ्यांनंतर आपल्याला ह्या जीन्स ज्या आहेत त्या दिसतात किंवा कळतात. तर एका पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये तुम्ही जर पाहाल तर सगळेच ना गोरे गोमटे, गोरे गोरे पान सगळी लोक पैदा झालेली आहेत. मग त्याच फॅमिलीमध्ये एक असं कोणीतरी येतो. येस, दीज आर मोनोजेनिक डिसऑर्डर्स. करेक्ट विवेक सर. तर एखादी दुसरी पिढी असू शकते की त्याच्यामध्ये जे बाळ जन्माला आलंय ते अतिशय सावळ्या रंगाचं पैदा झालेलं आहे. फाईन. तर मग डेफिनेटली ते आपण असं म्हणजे विचार करणार ना की हे बाळ असं वेगळं का? तर वेगळं का? तर गोरेपणा आणि सावळेपणा ह्या दोन्ही पण क्वालिटीज आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. राईट. जीन्स मध्ये आहेत. पण डॉमिनंट काय होतं तर फेअरनेस. ओके. युअर फेअर स्किन वॉज द डॉमिनंट कॅरेक्टर. आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर काय होतं तर तुमचं ब्लॅक कलर. So the black color was being expressed in one of the generations. That is called here as monogenic syndromes. आणि monogenic syndromes मध्ये सगळ्यात पहिला येतो तो अल्बिनिझम. ना एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग. एखाद्या सामान्य किंवा निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याचे जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती असे म्हणतात. आणि या प्रकारचे सुमारे 4000हून अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत. सो हाऊ मेनी रिसेसिव्ह कॅरेक्टर्स आर वी हॅव्हिंग? मोर अराउंड 4000. ठीक आहे. येस मॅम. जर सपोज माझे केस असे सरळ आहेत तर त्याचा अपोजिट काय असणार आहे? कर्ली हेअर. माझे केस जर ब्लॅक आहे तर त्याचा रिसेसिव्ह काय असणार आहे? वाईट. वाईट. किंवा व्हाईट हेअर.
पैदाइशी मी पांढऱ्या केसांनी असं येऊ शकते, जन्माला येऊ शकते. हे असे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे जे रिसेसिव्ह जीन्स आहेत ते मोर दॅन 4000 आहेत मानवी शरीरामध्ये, जे आपल्याला आतापर्यंत माहित आहेत. ठीक आहे, सायंटिस्टने सर्वांनी बायोलॉजिस्टने शोधलेले आहेत, पण ह्याच्यापेक्षाही जास्त आहेत हे आपण विसरता कामा नये. आणि तुम्हा मुलांना जर पुढे मोठे होऊन सायंटिस्ट रिसर्चर्स व्हायचं आहे तर दिस कॅन बी वन ऑफ द टॉपिक्स की रिसेसिव्ह जीन्स वरती तुम्ही तुमचं संशोधन करू शकता. फाईन. Yes, ma'am. ओके, लक्षात ठेवा. आणि जेव्हा कराल तेव्हा मेलॅनिन म्हणजे हा एक काय बोलणार फॅक्टर आहे जो तुम्हाला स्किन कलर सांगतो. जर मेलॅनिन कमी असेल तर तुमची स्किन मॅम. फेअर असते, मेलॅनिन जास्त असेल तर तुम्ही टॅन होतं, म्हणजे काळे सावळे असं असे कलर्सचे आपले स्किन शेड येतात. दिस इज कॉल्ड ॲज द कलर कॉम्पोनंट किंवा रंगद्रव्य. हे बघा इथे दिलंय, वर्णक म्हणजे रंगद्रव्य तयार करू शकत नाही. या अल्बिनिझम मध्ये मेलॅनिन तयार होत नाही. म्हणजे आपण बघा उन्हामध्ये गेलो तर आपण काळे पडतो, राईट, टॅन होतो. मग हे ऑटोमॅटिक कशी काय बरं स्किन काळी पडते? ऑटोमॅटिक. बाळा तू अर्धा तास उशिरा आहे सुनील. ठीक आहे, प्रतीक्षा म्यूट. ओके, हा बाळा. मॅम, जर त्याचं प्रमाण जास्त असेल तर होतंय. हे बघा मेलॅनिन जास्त असेल किंवा अच्छा तुम्ही बोलता की मेलॅनिनचं प्रमाण जास्त असेल म्हणून आपण सूर्य किरणांच्या जेव्हा अंडर जातो तेव्हा आपण काळे पडतो. बरोबर आहे, मान्य आहे. दुसरे ह्याचं एक अजून एक रिझन म्हणजे आहे त्याचं की जेव्हा आपण सूर्यप्रकाशामध्ये जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेले जे हॉर्मोन्स एन्झाईम्स आहेत त्या सर्व ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे स्किन कॅन्सर होऊ शकतो सनरेज मुळे, बिकॉज इट इज देअर गोइंग टू डिरेक्टली अफेक्ट विथ द UV रेज, ultraviolet ma'am. radiation. Fine. So Yes, in ma'am. order to Yes, protect ma'am. our skin, our body releases melanin. आणि आपली स्किन प्रोटेक्ट करते म्हणून आपण टॅन होतो फक्त. नाहीतर उन्हामध्ये काम करणारे सगळे कामगार, मजदूर, शेतकरी सगळ्यांना स्किन कॅन्सर होऊ शकतो, राईट. पण ते तसे नसतात, ते आपल्या वर्णापेक्षा थोडे जास्त काळ्या रंगाचे असतात किंवा डार्क कलर मध्ये असतात, राईट, बिकॉज देअर बॉडी Yes, ma'am. more amount of melanin. Now melanin concept is clear? Yes, ma'am. Yes, Clear. ma'am. Clear. ओके. तर Yes, ma'am. अल्बिनिझम मध्ये काय होतं तर वर्णकहीनता हा एक जनुकीय विकार आहे. या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक किंवा रंगद्रव्य तयार करू शकत नाही. डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो. तपकिरी म्हणजे ब्राउनिश, दॅट इज वाय वी आर ब्राउन इन कलर. वर्णकहीन व्यक्तीचे त्वचा निस्तेज आणि केस पांढरे असतात. डोळे सामान्यपणे गुलाबी असतात कारण परितारिका आणि दृष्टिपटल म्हणजे आयरिस आणि युअर प्युपल ह्या दोघांना जो कलर असतो तो मेलॅनिन मुळे असतो. तर जर मेलॅनिनच नाहीये बॉडीमध्ये तर डेफिनेटली दे आर गोइंग टू बी कलरलेस, दे आर गोइंग टू बी अ लिटल बिट पिंकिश और व्हेरी लाईट ब्राऊन इन कलर. ओके. हो मॅम. ओके मॅम. दुसरा आहे ma'am. सिकल सेल ॲनिमिया. नाव सिकल सेल ॲनिमिया जो आहे ना हा एक असा दोष आहे की जर या दोन व्यक्ती जर असतील आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये पण सिकल सेल ॲनिमिया असेल तर त्यांचे जे मूल होणार आहे ते जास्त काळ जगण्याची क्षमता कमी होऊन जाते. म्हणून आहे ना बघा काही वर्षांपासून जसं आपण बोलतो की लग्न पत्रिका हा शब्द ऐकलाय,
Yes, ma'am. जुळली पाहिजे वगैरे, राईट. मग Yes, ma'am. मेलेनिन हे सेल्स मध्येच असतं, आपल्या सेल मध्येच असतं. हिमोग्लोबिन एन म्हणजे काय मी सांगते. धनंजय, हिमोग्लोबिन इज द the factor which is been there produced by your RBCs, रेड ब्लड कार्पसेल्स. ओके, आपल्या रक्ताला जो लाल रंग असतो तो हिमोग्लोबिन मुळे असतो. आणि हिमोग्लोबिन बरोबर जेव्हा आपण ऑक्सिजन इनटेक करतो तेव्हा किंवा ऑक्सिजन जेव्हा कंबाईन होतं तेव्हा त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतात. फाईन. ओके, नाव आता सिकल सेल अॅनिमिया. तुम्ही ना पुढचं वाचून आहे ना मला मध्येच क्वेश्चन विचारू नका बरं. मी सांगते तुम्हाला, डोंट वरी. आय एम देअर फॉर युअर सर्व्हिस, डोंट वरी. ठीक आहे, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहे. नाव दात्रपेशी पांडुरोग नावं कशी मस्त आहे तिकडे. सिकल सेल अॅनिमिया. नाव सिकल सेल अॅनिमिया इज द वन which is basically going to harm you if two people having sickle cell anemia get married. मग जसं आता मी तुम्हाला बोलले की लग्नपत्रिका जशी जुळवतात लोक, त्याबरोबर तुमची ब्लड टेस्ट सुद्धा केली पाहिजे. फाईन. कारण ब्लड टेस्ट केल्यामुळेच तुम्हाला कळणार की ज्या व्यक्तीबरोबर या किंवा ज्या दोन व्यक्तींमध्ये लग्न होणार आहे, एक चांगला सुखी संसार हे घडवणार आहे, पुढे देशाला एक नवीन पिढीला जन्माला घालणार आहे, तर अशी दोन व्यक्ती स्वतः सुदृढ आहेत का, शारीरिक रूपाने ते स्टेबल आहेत का, त्यांना कुठला आजार वगैरे तर नाहीये ना. कळला? Yes, ma'am. Yes, ma'am. आपल्याकडे कशी प्रथा आहे, आपण आशीर्वाद देतो, अखंड सौभाग्यवती भव असं बोलतो. ठीक आहे, म्हणजेच काय की बाबा तुम्ही खूप दीर्घायुषी व्हा, तुम्हाला तुमचं सौभाग्य हे किंवा नवऱ्याचं जे उमर आहे, आयुष्य आहे ते खूप जास्त टिकावं. मग त्याच्यासाठी तो सुदृढ आहे की नाही हे कळलं पाहिजे ना. Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणून लग्न पत्रिकेसोबत ब्लड टेस्ट रिपोर्ट सुद्धा करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही लोक जेव्हा पुढच्या 15 वर्षानंतर 10 वर्षानंतर वॉट एव्हर टाइम स्पॅन मध्ये लग्न कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवाल की नाही. हो नाही, कोणच बोलत नाहीये. बाय, लाजलात की काय? No, ma'am. मस्करी करत होते रे मी मराठी. मस्करी नाही, मी खरं सिरियसली सांगते. Yes, पुढे ma'am. जेव्हा केव्हा लग्न करायची योजना असेल घरामध्ये, पत्रिके जुळवतील तेव्हा ब्लड टेस्ट रिपोर्ट सुद्धा जुळवून बघायचंय. ठीक आहे, आई वडिलांना रिक्वेस्ट करून हे काम करूनच घ्यायचंय. नेक्स्ट, लेट अस सी व्हॉट एक्झॅक्टली इज सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया, लेट अस सी वन व्हिडिओ. त्याच्यामधून आहे ना कॉन्सेप्ट एकदम थोडे फटाफट अॅनिमेशन मुळे क्लिअर होतात. मान्य आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. एक छोटा 1-2 मिनिटाचे व्हिडिओज नाही मिळतात. अभ्यास करायच्या वेळेस कोणीच कुठेही खेळायला बिळायला जायचं नाहीये. अभ्यास करताना अभ्यासाकडेच लक्ष द्यायचंय. ओके, दिसतंय स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. This day. While sickle cell disease is the most common inherited blood disorder, adults living with this disease still face hurdles in attaining high-quality, continuous care throughout their lives. Sickle cell disease affects all racial and ethnic groups, but Black and Hispanic populations disproportionately experience challenges with access, quality, and affordability of care. Whether it's a newborn receiving a screening for sickle cell or an adult who became eligible for Medicare, we need to understand the unique health needs of people with sickle cell to better support them and help address disparities. Sickle cell disease causes the body
आता बघा, सिकल सेल म्हणजे काय, तर एखादा सेल, ब्लड सेल हा राऊंड शेप मध्ये असायला पाहिजे, पण येस मॅम. राऊंड शेप मध्ये नसून हा असा मून शेप मध्ये होऊन जातात त्याचे सेल्स असे. आणि मून शेप मध्ये झाल्यामुळे काय बरं होणार आहे, त्यांचे जे कॉम्पोजिशन आहे ते ते वेगळं दिसतंय, राईट. दे आर नॉट हॅव्हिंग अ येस मॅम. कम्प्लीट स्ट्रक्चर. हे यांचं जे स्ट्रक्चर आहे हे इनकम्प्लीट आहे आणि त्यामुळे डेफिनेटली डेफिशियन्सीज होणार आहेत. ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असणार आहे, Yes. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन Yes, कॅरी ma'am. कॅपॅसिटी कमी असणार आहे, ह्याच्यामध्ये तुमचे जर व्हॉट एव्हर आरबीसीज कमी आहेत तर तुम्हाला पुढे होणारे प्रॉब्लेम्स येणार आहेत. सो येस, डेफिनेटली एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला एखादा सिंड्रोम किंवा डिझीज होऊ शकते आणि दॅट कॅन बी अ जेनेटिक डिझीज इफ यू कॅन सी. सो ते बोलतात ना की नजर हटी दुर्घटना घटी. तर एक छोटीशी आपली आपण लक्ष विचलित झालं तर जसं ऍक्सिडेंट होऊ शकतं, तसं ते छोटस कॉम्पोजिशन सुद्धा जर बिघडलं जेनेटिक ओव्हरलॅपिंगमुळे किंवा डीएनए ओव्हरलॅपिंगमुळे, जेव्हा सेल डिव्हिजन होतं, ठीक आहे, त्यावेळेस जर हो एक मॅम. छोटीशी जरी चूक झाली तरी सुद्धा आपल्याला डिझीज होऊ शकतात. आय एम गोइंग टू शो यू अ स्टिल इझी वाला व्हिडिओ. हा थोडासा फास्ट आहे, 2 मिनिटं थांबूया, ठीक आहे. लेट मी ओके अरेंज. मॅम. येस मॅम. उद्या क्लास घेऊ शकतो का रे, मी एकदा विचारू का मॅमना, का सुट्टी हवी? मॅम मॅम घ्या, नो प्रॉब्लेम. घ्या आम्हाला मॅम क्लास, प्रॉब्लेम आम्ही नाही. पण घरीच असतो. मी ना मॅमना विचारते, परमिशन मला घेऊ द्या आधी. मी फटके दे ना, अभ्यास करायला बस सांगतो. ओके मॅम. मॅम त्यांच्या मुलांना म्हणत होत्या, राईट मॅम? Yes, मॅम. येस मॅम. अटेंडिंग टाका ना मॅम. हो हो, मी परत ते सगळे ट्रीटमेंट वालेच व्हिडिओज येतात, but ठीक आहे, विल सी दिस. सॉरी, दिख रहा है? येस मॅम. ओके. ओके. Sickle cell anemia is an inherited blood disease that affects your red blood cells. In this disease, आता बघा, हे इनहेरिटेड ब्लड सेल्स आहे. Children, why I am forcing and explaining this particular topic in detail? कारण पुढे जर तुम्हाला मेडिकल सायन्स मध्ये जायचं, यू शुड बी नोईंग दिस. आणि 10वी मध्ये जेव्हा तुम्ही बायोटेक्नॉलॉजी वगैरे जे टर्म्स वाचाल ना, अभ्यासाल, तेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा हे कॉन्सेप्ट असणार आहेत. ओके, ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे, डन. त्यामुळे जरी मी हळूवारपणे तुम्हाला सांगते तरी हे तुम्हाला 3-3 मार्काचे प्रश्न आहेत एक्झाम मध्ये. an abnormal protein molecule called hemoglobin S changes your disc-shaped flexible red blood cells into rigid sickle-shaped cells. ओके, सिकल म्हणजे सुरकुतलेले. तर तुमच्याकडे ॲबनॉर्मल काही सेल इंटरॅक्शन्स जेव्हा होतात तेव्हा जो राऊंड किंवा डिस्क शेप तुमचा जो ब्लड सेल होता, आरबीसी होता, तो हे बघा असा नॉर्मल आरबीसी जो होता तो कसा होऊन जातो, सिकल शेप. कळला? मून शेपचा. Yes, ma'am. मून शेप किंवा असं सुरकुतलेला होऊन जातो. Sickle cells can block blood flow and can cause pain and tissue damage. And आता बघा, सिकल सेल काय बोलतात आहे की ते ब्लड फ्लोला स्टॉप करू शकतात आणि आर्टरीज, वेन्स मध्ये ब्लॉकेजेस निर्माण करू शकतात. आता कसं, तर एकदम सिंपल सोपं आहे की
एखादी गोष्ट गोल आहे, वर्तुळाकार आहे, तर ती गोल 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 फिरत जाणार आणि ती मूव्ह ऑन होणार, राईट? पण ते जर कर्व असेल येस तर काय मॅम. होईल? ते स्टॉप करू शकतं ना, एकात एक असं अडकून ते ब्लॉक करू शकतं. येस मॅम. फाईन. आणि म्हणून सिकल सेल जे झाले तर तुमचे ब्लड क्लॉटिंगचे प्रोसेस सुरू होऊ शकतात. ओके. फाईन. आता ह्याच्यामध्ये जे कॅरियर्स असतात, म्हणजे जर सपोज माझ्या शरीरामध्ये सिकल सेल्स आहेत, काही आहेत, फाईन, पण मला काही नाही फरक पडत आहे. मी ज्या व्यक्तीशी लग्न केलं त्याला देखील जर सपोज सिकल सेल्स असतील तर त्यालाही काही फरक नाही पडणार, कारण तो कॅरियर आहे. आम्ही कॅरी करतोय ते जीन्स. पण जे आमचं बाळ होईल त्याच्यामध्ये माझे पण कॅरेक्टर्स येतील, मी ज्या व्यक्तीशी लग्न केलंय त्या व्यक्तीचे पण कॅरेक्टर्स येतील, बरोबर आहे? आणि जर दोन्हीच्या सिकल सेल्स वाले जर कॅरेक्टर्सचं जर पेअरिंग झालं, डीएनए कॉम्पोजिशन आपण पाहिलं ना, एक आरएनए आणि दुसरा आरएनए येऊन मिक्स होतो येस आणि एक मॅम. येस मॅम. तर जर ते दोघांच्या सिकल सेल वाला जर कॉम्पोजिशन जर पेअर झालं तर काय बरं होईल? जे बाळ होईल तो प्युअरली प्रॉब्लेमॅटिक चाइल्ड होईल. येस मॅम. राईट. येस मॅम. येस मॅम. येस. येतंय आता लक्षात कॉन्सेप्ट? हो मॅम. येस मॅम. परफेक्ट. Sickle cells don't last as long as normal red blood cells. As a result, your blood has less red blood cells than normal. This condition is called anemia. हा कॉन्सेप्ट कळला? येस मॅम. येस मॅम. बरं. Treatment options for sickle cell anemia may include medicines or procedures to help relieve symptoms, or in certain cases, a hematopoietic stem cell transplant to potentially cure the disease. Antibiotics and vaccine shots for diseases can help prevent infections. Your healthcare provider may advise you to take pain relievers for severe or chronic pain. One of the most common medicines for long-term treatment of sickle cell anemia is called hydroxyurea. It helps reduce pain by preventing damage to your red blood cells. It also reduces the risk of long-term complications. Other prescribed medicines that help prevent complications and improve long-term outcomes include crizanlizumab, voxelotor, and L-glutamine. If you have an episode of very severe pain, you may have a procedure called a blood transfusion. This replaces the sickle cells with healthy red blood cells. For young patients who have or are at risk for complications from sickle cell anemia, a hematopoietic stem cell transplant may be advised. It can cure some people who have this disease. Before the transplant, you may be given chemotherapy drugs, radiation therapy, or both. This will destroy the abnormal blood-forming stem cells in your bone marrow. Then, you will receive healthy stem cells from either the bone marrow or blood of a donor. The donor is often a family member whose tissue type closely matches yours. The healthy blood-forming stem cells from the donor will travel through your blood to your bone marrow, where they will make normal red blood cells instead of sickle cells. To find out more about treatments for sickle cell anemia, talk to your healthcare provider. Okay. Let us see again what is there given in our chapter. आपण अजून 5 मिनिटं घेऊया, नंतर तुमचा दुसरा क्लास आहे. येस मॅम. हं? ओके मॅम. आणि मी परमिशन घेते ओके उद्या मॅम. जर आपल्याला क्लास ठेवता आला तर. नाव साक्षी वाचतेस, तू फास्ट वाचतेस म्हणून तुला सांगते. ओके मॅम. मग कुठून वाचायचे? दात्रपेशी पांडुरोग ओके. दिसतंय ना? येस मॅम. हं. पेशी पांडुरोग प्रथिने, डीएनए इत्यादींसारख्या रेणूच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलांचा परिणाम रोग किंवा विकार होण्यामध्ये होतो. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे
ग्लुटामिक आम्ल होय. याची जागा व्हॅलिन आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या रेणूंचे तर थांबा जरा, Yes, कोणी मी वाचू करू नका. येस हिमोग्लोबिनच्या रेणूंची रचना ओके आकार मॅम. बदलतो, त्यामुळे लोहित रक्तकणिकांचा विवृत्ताकृती असलेला सामान्य विकार विळ्याच्या आकाराचा बनतो. या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. या ओके, विकाराने बाधित हा कॉन्सेप्ट व्यक्तीमध्ये आपला झालेला आहे, राईट. तर ते Yes, विळ्याच्या ma'am. आकारामध्ये म्हणजे कर्व शेप मध्ये होऊन जातात आणि या स्थितीला दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. या विकाराने बाधित व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनचे ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते आणि ते पुढे कालांतराने ते नाश पण पावतात. आणि जर तुमच्याकडे आरबीसीच नसतील तर डेफिनेटली तुमच्या इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, जसं की अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे, वृक्क म्हणजे काय मला नाही माहिती, इत्यादींना हानी पोहोचते. ठीक आहे. आय विल फाइंड आउट द मीनिंग ऑफ दिस वर्ड अँड आय विल टेल यू व्हॉट एक्झॅक्टली इज दिस. किडनी म्हणतात किडनी. Yes, ma'am. येस किडनी किडनी वृक्क म्हणतात. ओके, येस मॅम. ठीक आहे. थँक्यू सो मच बच्चा. किडनी म्हणतात मॅम. ओके, डन. ठीक आहे, थँक्यू. मी तुम्हाला बोलले ना, तुम्हीच मला फार शिकवताय, मी काहीच नाही शिकवत आहे तुम्हाला. यू ऑल आर माय टीचर्स अँड आय लव्ह यू ऑल फॉर दॅट. नो मॅम, तसं म्हणू नका. तुमच्याकडून आम्ही खूप हो शिकतो. मॅम Yes, ma'am. तुम्ही Yes, आम्हाला जास्त शिकवता. नाही, मी फार शिकले तुमच्याकडून. बघा मी किती फास्ट वाचायला शिकले तुमच्यामुळे. सिकल सेल आजार हा अनुवंशिक आहे. ठीक आहे. अनुवंशिक म्हणजे जेनेटिकल आहे. तो एका आईकडून तिच्या बाळाकडे पोहोचला जातो किंवा आई आणि वडील दोघांकडून त्यांच्या बाळाकडे पोहोचला जातो. जेव्हा एका व्यक्तीकडून जेव्हा जातो तेव्हा त्यांचं बाळ कॅरियर असतं आणि जेव्हा दोघांकडून जेव्हा ते जातं तेव्हा तो पीडित असतो किंवा सफरर असतो. ठीक है. सफर कर रहा है. Yes, ma'am. हिंदी वाला सफर नहीं, अंग्रेजी वाला सफर. तो अंग्रेजी वाले सफर मतलब उसको तकलीफ हो रही है, त्याला तो आजार पीडित व्यक्ती आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. पीडित व्यक्ती आहे. Yes, ma'am. सिकल सेल आजार हा अनुवंशिक आहे. गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो. जनुकीय बदल म्हणजे डीएनए ट्रान्सप्लांटेशन किंवा डीएनए ओव्हरलॅपिंग. फाईन. मायटोसिस, मियोसिस हे 2 प्रोसेसेस आहेत जे तुम्हाला Yes, 10th ma'am. मध्ये डिटेल मध्ये शिकवले जातील. आई आणि वडील दोघेही सिकल सेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकल सेल ग्रस्त व्यक्तींना आपापसात विवाह टाळावा आणि म्हणूनच लग्नपत्रिकेसोबत तुमचा ब्लड रिपोर्ट सुद्धा मॅच करणं फार गरजेचं असतं. आता कसं बरं कळणार की ही व्यक्ती सिकल सेलची रोगी आहे की नाहीये? कॅरियरला आपण ओळखू शकत नाही. फाईन. पण रोगी जो आहे त्याला आपण इझिली ओळखू शकतो की हा पर्टिक्युलर व्यक्ती हा पीडित आहे आणि दुसरा व्यक्ती आहे, जर तो कॅरियर असेल तर आपण त्याला आयडेंटिफाय करू शकणार नाही. फाईन. एनिमिया म्हणजे यू आर हॅव्हिंग लेस हिमोग्लोबिन इन युअर बॉडी आणि रक्त कमी असतं शरीरामध्ये. आता तुम्ही बघाल माझी नखं व्हाईट आहेत, जास्त व्हाईट आहेत. दिसतंय? पिंक. Yes, ma'am. Yes, ma'am. आय एम एनिमिक. माझ्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन जे आहे ते कमी आहे. ब्लड रिपोर्ट करतात ना त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनची असं ते ऍव्हरेज हे देतात 12 ते 15 असं पाहिजे म्हणून. तर माझ्यामध्ये 9 आहे, तर त्याच्यामुळे माझी नखं वाईट दिसतात जास्त. सो आय हॅव लेस मॅम, हिमोग्लोबिन. तुम्ही आहे का? ओके. मॅम, actually येस मॅम मॅम खरंच कमी आहे का रक्त रिपोर्ट नुसार तुमचं? हो हो हो. मी खोटं नाही बोलत आहे. ठीक आहे. आता हा एक तक्ता आहे की सिकल सेल या हा आजार पुढील प्रकारे होतो. जर दोन्ही नॉर्मल असतील तर निरोगी अपत्य जन्मास येईल. जर एक नॉर्मल आहे आणि दुसरा सफरर आहे किंवा एक AS जर असेल म्हणजे हा कॅरियर आहे. ठीक आहे.
तो कॅरी करतो. तर एक नॉर्मल व्यक्ती आणि एक कॅरियर किंवा एक कॅरियर आणि एक नॉर्मल व्यक्ती अशांचं जर लग्न झालं तर त्यांची जी आपत्ती आहे त्यांचे 50-50% चान्सेस आहेत की त्यांच्यामध्ये सिकल सेल जे अपत्य आहे ही वाहक जन्माला येईल. म्हणजे हे लोक कॅरियरलाच जन्माला घालणार, सफरर नाही. ओके. आणि जर आई किंवा वडील ह्या दोघांपैकी एक कॅरियर आहे आणि दुसरा नॉर्मल आहे तर अशा वेळेस आपल्याला एक सामान्य आणि एक पीडित असे वाहक जन्म हे असे अपत्य वाहक होतील. तर बघा, आई व वडील यांपैकी एक सामान्य व एक पीडित असल्यास सर्व अपत्य वाहक होतील. तर ऑल द ऑफस्प्रिंग्स, ऑल द चिल्ड्रन विल बी कॅरियर वन. तर सगळेच एएस होतील. ओके. ओके मॅम. येस मॅम. जर दोन्ही पण कॅरियर असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला परत मोनोहायब्रिड क्रॉस दिसतोय. बघा, आई व वडील दोघेही जर वाहक असतील तर 25% सामान्य, 25% पीडित आणि 50% वाहक होतील. म्हणजे हे होमोजिनियस झाले 25-25, म्हणजे 1:1 वाला रेशिओ जेनोटिपिकली आणि हा 2 वाला रेशिओ 50% वाला. ठीक आहे. 1:2:1 रेशिओ आला मोनोहायब्रिड क्रॉसचा. येस मॅम. ठीक आहे. आणि इथे आपल्याला काय दिसतंय की हे दोन्ही हेट्रोझायगस जीन्स आहेत, AS. हे काय होतं, Yes, ma'am. AA होमोझायगस. ठीक आहे. SS होमोझायगस. पण AS काय असणार आहे, हेट्रोझायगस. ठीक आहे. कॉन्सेप्ट येतोय. सगळे लिंक करायचे, मेंडेल बाबा की जय असं म्हणायचं, कारण ही इज द फादर ऑफ जेनेटिक्स. जिथे कुठे जेनेटिक्स येतं तिथे मेंडेल बाबांचा लॉ ऍप्लिकेबल असतोच. फाईन. आणि मॅम Yes, ma'am. ES काय असतंय? काय ते AS म्हणजे कोण आहे बघा, इथे ए वाहक आहे, असल्यावर कॅरियर आहे. हे दोन्ही same आहे ना, होमोझायगस जे आणि नॉर्मल AS आणि म्हणजे असल्यावरती कॅरियर आणि म्हणजे हेट्रोझायगस. होमोझायगस, कारण दोन्ही सेम आहेत ना. येस मॅम. ठीक आहे. तर दोन्ही सेम असले ना, बच्चा पार्टी, दोन्ही सेम असले ना तर होमोझायगस. एक वेगळा असला तर हेट्रोझायगस. जसं आता बघा, ही दोन्ही बोटं सेम आहेत, होमोझायगस. ही दोन बोटं वेगळी आहेत, हेट्रोझायगस. सिंपल. सॉल्युबिलिटी म्हणजे जे क्वालिटी डिझॉल्व्ह होते पाण्यामध्ये त्याला सॉल्युबिलिटी म्हणतात. जे वाहक असतात ते नॉर्मल असू शकत नाहीत का? ते नॉर्मलच असतात, त्यांना काही फरक नाही पडत. पण तिथे वाहक वेगळं आणि आता नॉर्मल. एक एक्झाम्पल, ऐका एक एक्झाम्पल देते. मलेरिया किंवा डेंग्यू पसरवणारा जो डास असतो तो कॅरियर असतो, येस मॅम. बरोबर आहे. तो कॅरियर असतो. पण त्याला फरक पडतो का, त्याला डेंग्यू होतो का? नो मॅम. नाही होत. राईट. पण तो जर कोणाला चावला तर त्या व्यक्तीला डेंग्यू होतो. राईट. येस मॅम. म्हणून कॅरियर असतो तो नॉर्मल असतो, तो बिंदास असतो, चलो भाई जाते घूम के आते. ठीक आहे. करणारा मॅम पीडित असू शकतो का? म्हणजे तो निर्माण करणारा पीडित असू शकतो का? हो. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की मलेरियाचा मच्छर जर चावला तर दुसऱ्या लोकांना मलेरिया होतो. तसंच माणसांमध्ये तो वाहक असेल तर तो निर्माण करणारा. नाही. ऐक. मी ते मलेरियाचा मच्छर कॅरियर ह्या अर्थाने दिला. जर एखादी व्यक्ती सिकल सेल ॲनेमिक असेल, आता चला मीच घेऊया, माझ्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे. जर मी सिकल सेल ॲनेमिक असेल तर माझं जे बाळ होणार आहे ना ते सिकल Yes, सेल ma'am. ॲनेमिक वाहक असू शकतं. कारण ज्या व्यक्तीबरोबर मी लग्न केलंय ती व्यक्ती नॉर्मल आहे, ती सिकल सेल ॲनेमिक नाहीये. येस कळलंय?
कॉन्सेप्ट कळला Yes. आता? Yes, ma'am. मॅम आणि जर आई व वडील यांपैकी एक वाहक व एक पीडित असल्यास 50% वाहक व 50% पीडित अशी अपत्य जन्मास येतात. म्हणजे प्रोबॅबिलिटी मध्ये 50-50% पॉसिबिलिटी आहे की हा एक कॅपिटल एस स्मॉल एस सॉरी एक ए एस शी कनेक्ट होईल किंवा हा एस दुसऱ्या एस शी कनेक्ट होईल. त्यामुळे एस एस मिळू शकतो किंवा एस मिळू शकतं आणि त्यामुळे 50-50% पॉसिबिलिटीज आहेत की एक टोटली इन्फेक्टेड पर्सन आहे आणि दुसरा जो आहे तो कॅरियर आहे. आणि जर दोन्ही पण कॅरियर्स वाले जे पीडित असतील, जर सपोज दोन्ही सफरर असतील, तर डेफिनेटली त्यांची जी अपत्य आहेत ती सर्व अपत्य ही पीडितच असणार आहेत. सॉरी फॉर डिस्टर्ब. हा 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 पण हा सरांचा क्लास आहे आणि मॅमनी हा हा लिंक चलो पण बाय. सॉरी मी शिकवत बसले. मी परमिशन घेते. उद्या जर मला क्लास घेता आला तर घेते, नाहीतर मग येस आपण हो मॅम. मंडेला भेटूया. ओके मॅम. ठीक आहे. बाय ओके बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट बाय मॅम. मॅम, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड बाय मॅम. नाईट. मॅमनी ग्रुप मध्ये लिंक सेंड केलेली आहे, त्याच्यावर सगळेजण जॉईन. बच्चों अगले क्लास में लिंक आपको भेजा है, अगले क्लास में ज्वाइन कर दो, यहाँ से लीव कर दो ओके और मैम. अगली क्लास ज्वाइन कर दो बच्चों।